धान्य फळावर औषधी वनस्पती आपल्या मदतीला धावून येतात. आणि म्हणून तिसरा दिवस येतो तो धनत्रयोदशी. धनत्रयोदशी म्हणजे धनाचं पूजन नाहीये. आज घराघरामध्ये धनाचं पूजन करतात. कारण काय करायचं हेच माहित नाही आम्हाला. लक्ष्मी पूजन आहे धनाचं पूजन, धनत्रयोदशीला धनाचं पूजन. आणि म्हणून धनत्रयोदशीला धान्याचं पूजन, जे अन्न धान्य आहे त्याचं पूजन आपण करायचं. आणि ते कशाने करायचं? ते धन्यानेच करायचं. म्हणून धन्याचा प्रसाद. कारण आता आपलं हीट चालू आहे, हीट म्हणजे आपली उष्णता वाढते, ती कमी करण्यासाठी धने अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून धन्याचा प्रसाद त्या ठिकाणी ठेवलेला. त्याच्याचबरोबर आपले बत्ताशे असतात. बत्ताशे म्हणजे आकाशतत्व भरपूर, कारण आतमध्ये पोकळ असतं. आपल्यामध्ये आकाशतत्व वाढलं पाहिजे. धण्यामध्ये सुद्धा आकाशतत्व आहे, आतमध्ये पोकळ असतं थोडंसं. आणि बत्ताशामध्ये सुद्धा आकाशतत्व आहे. आपल्यामध्ये आकाशतत्व निर्माण झालं तर आपण तिथे काहीतरी नवीन विचार घेऊ शकतो. आणि म्हणून असा विचार ज्यावेळेस आपण ठेवतो, म्हणून धनत्रयोदशी आलेली असते. मग या मनुष्य प्राण्याला चांगलं करता आलं पाहिजे. त्याला नरकाचा वास व्हायला नको, नरकामध्ये जायला नको, त्याच्यामधून व्यभिचार व्हायला नको. म्हणून नरक चतुर्दशी त्या दिवशी माणसाचं स्वतःचं पूजन. मग पूजन करत असताना अभ्यंग महत्वाचा आहे. कारण एक अन्नमय कोश अत्यंत महत्वाचा आहे. हा अन्नमय कोश जपावा म्हणून त्याला महिन्यातून एकदा तरी आपण मसाज करावा. त्याचा प्रघात म्हणून आपण नरक चतुर्दशीचा अभ्यंग करत असतो. महिन्यातून एकदा स्वतः तरी अभ्यंग करता आलं. काही नाही, ते जिरवणं याला अभ्यंग म्हणतात. अगदी रगडायलाच पाहिजे असं काही नाहीये. आणि म्हणून त्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्या कथा सगळ्यांनाच लक्ष्मीपूजन येतं, बरोबर की नाही? चतुर्दशी झाल्यानंतर अमावास्या येते. अमावास्याच्या दिवशी सुद्धा आपलं लक्ष काय आहे याचं पूजन करणं म्हणजे लक्ष्मी पूजन. आपण धनाचं पूजन करतो, ही एकमेव लक्ष्मी नाहीये आपली. या लक्ष्मीचे अनेक वेगवेगळे प्रकार आहे. स्त्री सूक्तामध्ये आपल्याला त्याचं वर्णन अत्यंत चांगल्या प्रकारे दिसतं की किती प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लक्ष्मी आहेत. आणि या लक्ष्मीमधून आपल्याला त्यांचं ऐश्वर्य प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि म्हणून लक्ष्मीचं वाहन सुद्धा काय दिलेलं आहे? हत्ती दिलेलं आहे, बरोबर की नाही? कारण हत्ती बुद्धिमान प्राणी आहे. जर बुद्धी तुमची चांगली असेल तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल. बुद्धी चांगली असेल तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं लक्ष तुम्हाला प्राप्त करून घेता येईल. आणि म्हणून हे लक्ष्मी पूजन त्या दिवशी आपण करत असतो. हे आपल्या लक्ष्याचं पूजन असतं की मला पुढच्या जीवनामध्ये काय करायचंय, पुढच्या वर्षामध्ये काय करायचंय. असं वर्षानुवर्षाचं आपण हे गणित मांडलं की आपली जीवनाची सृष्टी बदलत जाते. आणि एक ना एक दिवस आपल्या डोक्यामध्ये, आपल्या परमात्म्यामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये आनंदाचा प्रकाश व्हायला लागतो. असे लक्ष्मी पूजन झालं. असे लक्ष्मी पूजन झालं की त्याच्यानंतर येते ती बलिप्रतिपदा, पाडवा, ज्याला आपण दिवाळी पाडवा असं म्हणतो. पाडवा म्हणजे पाडाव. आता मी जे काही लक्ष ठरवलेलं आहे त्याचा पाडाव म्हणजे पुढच्या 6 महिन्याचा आराखडा मी तयार करेन. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण बलिप्रतिपदा किंवा पाडवा असं म्हणतो असतो. आणि या बलिप्रतिपदेच्या निमित्ताने आपल्याला एक अत्यंत महत्वाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बलिराजाची कथा. आणि वामन अवतार, वामनाने बळीला त्यावेळेस आपल्या पातळामध्ये पाठवलं, बरोबर की नाही? ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यामधलं विज्ञान आणि त्याच्यातलं तत्व आपण काय जाणून घेतलं पाहिजे. आणि आजच्या वर्तमान स्थितीमध्ये बली कथा आपल्याला कशी प्रेरणादायी ठरू शकते याची 2 उदाहरणं आपण घेणार आहोत. बली कथेमध्ये आपण पाहतो, बली हा पाश्चिमात्यामध्ये राहणारा माणूस होता, असुर होता म्हणून तो पाश्चिमात्य जगामध्ये राहत होता. त्याच्याकडे प्रचंड संपत्ती होती, आजच्या सारखी जशी अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या लोकांकडे आज संपत्ती आपल्याला दिसते आहे. आणि त्याच ठिकाणी राज्य करणारा तो बळीराजा. आणि या बळीराजाला इंद्रपद हवं होतं. काय हवं होतं? इंद्रपद हवं होतं. आणि इंद्रपद जर मिळवायचं असेल तर त्यांचे जे गुरु होते शुक्राचार्य, ते म्हणाले इंद्रपद मिळवायचं असेल तर तुला 100 अश्वमेध यज्ञ करावे लागतील. आणि यज्ञ करायचे असतील तर तुला तुझ्या या पातळ भूमीमध्ये करता येणार नाही. ते तुला करण्यासाठी भारत भूमीमध्ये जावे लागेल, कारण ती यज्ञभूमी आहे, तपोभूमी आहे, ऋषींची भूमी आहे. आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर तुला यज्ञ करता येतील. तिथे जाऊन तुला 100 यज्ञ करावे लागतील. आणि तिथून बळी निघाला आणि तो भारताच्या बरोबर आला, गुजरातमध्ये पोहोचला. आणि भरूच नावाच्या गावापाशी त्यांनी पहिला यज्ञ केला. याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं आहे की ज्या वेळेस हा बळी आला, आता त्याला 100 अश्वमेध यज्ञ करायचे होते. आणि मग त्या 100 अश्वमेध यज्ञांसाठी लागणारी संपत्ती हा महत्वाचा विषय आहे. आता ही संपत्ती एक तर त्याने त्याच्या देशामधून आणली असेल, बरोबर आहे, म्हणजे हा पहिला पर्याय. आणि दुसरा पर्याय म्हणजे त्याने आपल्या देशामधल्या लोकांना लुटून संपत्ती उभी केली असेल, हा दुसरा पर्याय.
वर्तमानामध्ये चाललेला आहे. याला जर नष्ट करायचं असेल तर आपल्या बुद्धीच्या प्रकाशाने, वामन अवताराने मोठी माणसं नष्ट करू शकणार नाहीत. आणि म्हणून छोटा अवतार यावा लागेल आपल्याला. आणि म्हणून छोट्या अवताराने आपली बुद्धी प्रकाशित करून या बलीला आपल्याला पुन्हा पाताळात कसं टाकता येईल त्याचा आपल्याला एक विचार करावा लागेल. आणि यानंतर तो दुसरा दिवस येतो तो म्हणजे भाऊबीज. मग हे भाऊबीज आपल्याला काय शिकवतो? समाजामध्ये प्रत्येक जण जो आहे तो भाऊ बहिणीचं नातं कसं जपेल, प्रत्येकामध्ये चराचरामध्ये भाऊ बंधूंचं नातं आपल्याला जोपासता आलं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत. सगळ्यांना माहिती आहे सगळे सोयरे वनचरे असं सगळं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, की झाडांना सुद्धा त्यांनी आपलं सोयरं म्हणलेलं आहे, प्राण्यांना पक्ष्यांना सुद्धा सोयरं म्हणलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे प्राण्यांना सुद्धा महत्व आहे, पक्ष्यांना सुद्धा महत्व आहे. आणि या पक्ष्यांना प्राण्यांना महत्व देत असताना त्यांना आपण घास ठेवतो हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणून आपल्या प्रत्येक देवीदेवतेचं वाहन जर आपण पाहिलं तर कुठला तरी प्राणी आहे, कुठला तरी पक्षी आहे. इतकं मोठं शास्त्र त्याच्यामध्ये लपून ठेवलेलं आहे. आणि म्हणून हे भाऊ बहिणीचं नातं जपावं एकमेकांमध्ये, म्हणून ही भाऊबीज येते.